प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे सायली, अर्जुन, रविराज खूपच विचार करत असतात. आपण एवढं सगळं केलं, आपल्याकडे पुरावा पण होता, तरीही नागराजला बेल मिळाली. यावर ते खूपच निराश झालेले असतात आणि नंतर विचार करतात की आता नागराज जेलच्या बाहेर आल्यात तर सुमनच्या जीवाला धोका आहे. आता काय करायचं? लगेच सायलीला असा एक दावा सुचतो की ज्यामुळे नागराजला परत अटक होईल आणि ती सांगते, आता काय करायचं? जे आपण पहिले करणार होतो तेच करायचं. अर्जुन म्हणतो काय? तर सायली म्हणते की सुमन काकूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केलेत त्या गुन्ह्यापासून त्यांना बेलही मिळू शकत नाही आणि त्यांची सुटकाही होऊ शकणार नाही. आता आपल्याला तोच एक पुरावा आहे की जो आपण ठामपणे वापरू शकतो आणि यामध्ये सुमन काकू आपली नक्कीच हेल्प करतील. रविराज म्हणतो हो, हे असं केलं तर चालेल. आणि लगेच इकडे नागराजचा सीन दाखवला आहे. नागराज जेलमध्ये असतो आणि तो मैपतला थोडा चिडवत असतो की ए मैपत, बघ, तुला म्हटलं होतं ना की मी जेलमधून सुटणार. मैपत म्हणतो, अरे नाग्या, तू तर कालच म्हणाला होता मी आता सकाळी जेलमधून बाहेर जाणार. तो म्हणतो, अरे मला बेल मिळालीये, पण थोडा वेळ त्यांनी मला फक्त जेलमध्ये थांबायला सांगितले. उद्या सकाळी बघ, सकाळ होता होताच मी बघ जेलच्या बाहेर पडतो की नाही. आणि तो म्हणत असतो, ए महिपत, तुला काही कळतंय का? तू माझ्या विरुद्ध बोलला जर असताना तर तुझ्या मुलीची मी ओळख दाखवली असती सगळ्यांना आणि तुझी मुलगी परत जेलमध्ये गेली असती आणि अर्जुनने तिचं जगणं मुश्किल केलं असतं. बरं झालं तू माझं नाव नाही घेतलं, म्हणून मला बेल तरी मिळाली. आणि पण आता तुझं काय? तू तर जेलमध्येच सडणार. आणि तो त्याला खूपच चिडवत असतो. महिपतला खूप राग अनावर होत असतो, पण महिपत काहीच करू शकत नसतो. पण तरी पण महिपत त्याच्यावर खूप जोरात ओरडतो, ए नाग्या, गप बस. आणि नागराज परत हसत असतो मोठ्याने. इकडे महिपत विचारच करत असतो की आता जर यांनी साक्षीचं नाव सांगणार नाही म्हणून तरी महिपत थोडा आतून खुश असतो. इकडे परत नागराज चिडवायला लागतो, ए तुझे ते मुलीचा तो व्हिडिओ बघितला का तू? तो आम्ही जाळ केला होता बाजूला, तिला जाळ्यात अडकवलं होतं. इकडे महिपतला सगळं आठवत असतं आणि नागराज खूपच विचित्र पद्धतीने त्याला चिडवतच असतो. इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय झालं? कारण इकडे महिपत खूप मोठ्याने ओरडत असतो की नाग्या तू चूप बस, नाग्या गप बस. आणि नागराज काही शांत बसायचं नावच घेत नसतो, कारण नागराजच्या एवढे विरोधात पुरावे असताना सुद्धा त्याला एक असा वकील भेटतो की तो त्याच्या बाजूने निकाल लावेल. आणि त्या वकिलाने भालेराव वकील म्हणून त्याचं नाव असतं आणि त्या वकिलाने तसंच केलंय. इकडे नागराज त्याला म्हणत असतो आणि महिपत काहीच बोलत नसतो बिचारा, कारण तो हतबल झालेला असतो. इकडे नाग्या प्रत्येक गोष्टीत आता जिंकतोय म्हणून नागराज खूपच खुश आहे. पण महिपतला खूप वाईट वाटते, कारण महिपत स्वतः बाहेरही येऊ शकत नाही आणि त्याची मदत करायला कोणता वकीलही तयार होत नाहीये, म्हणून तो खूप हतबल झालेला असतो. इकडे तो म्हणतो, ए तुझ्या त्या मेलेल्या मुलीची आठवण आली काय रे तुला? महिपतला खूप मोठ्याने राग येतो आणि तो इकडे दार वाजवतोच तोपर्यंत हवलदार येतो आणि म्हणतो, शांत बसा. नंतर भालेराव वकील इन्स्पेक्टर साहेबांना बोलायला आलेले असतात की त्यांना सुटका झाली आहे का? तर नागराज इकडे बाहेर सोडवून आणतात. नागराज पण खूप खुश असतो आणि तो साईन वगैरे करतो आणि त्याचे सामान त्याला घालण्यासाठी दिलेलं असतं. इकडे घड्याळ वगैरे घालून तो निघताच लगेच अर्जुन मागून येतो आणि त्याला लाथ मारतो आणि खाली पाडतो. इकडे नागराज खूपच चिडून म्हणतो, ए अर्जुन, हे काय करतोय? माहिती आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण हे असं लाथ वगैरे मारणं. इकडे त्याचा वकील
पण खूपच चिडतो. म्हणतो माझ्या माणसाला तुम्ही असं मारू शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब काहीच बोलत नसतात, कारण त्याला अर्जुनचं खरं वाटत असतं. अर्जुन म्हणतो, ए भालेराव वकील, तू खोट्या गुन्हेगारीला सोडून आणत असशील. तू आमच्या प्रोफेशनला लागलेला काळीमा आहेस. तू गप्पच बस. इकडे नागराज खूपच चिडून अर्जुनकडे बघत असतो. इन्स्पेक्टर साहेब पण तिथे असतात. इकडे सगळीच जण उभे असतात. अर्जुन म्हणत असतो, ए नागराज, तुला आता सुटका झाली, पण आम्ही जो नवीन गुन्हा तुझ्या नावावर नोंदवणार आहे त्यामधून तुझी सुटका कुणीही करू शकत नाही. आणि सायली, सुमन, प्रतिमा इकडे सगळे आलेले असतात आणि ते म्हणतात, हो, महिलेवर केलेल्या अत्याचारापासून कोणाची सुटका होऊ शकत नाही. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही FIR नोंदवा. सुमन म्हणत असते, हो, मी पण तयार आहे यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला, कारण यांनी माझ्यावर खूपच अत्याचार केले, मला किडनॅप केलं. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत, त्यामुळे मी स्पष्टपणे सगळ्यांना सांगू शकते. इकडे नागराज म्हणत असतो, ए काय रे, तुम्ही माझ्या मागे लागला आहात. अर्जुन, तुझा माझ्यावर जो राग आहे, नवरा बायकोमध्ये भांडण होत नसतात का? मारली असेल मी एखादी चापट, मग काय झालं, त्यावर काय गुन्हा दाखल होतो का? इकडे तो वकिलाला विचारतो, मी त्या सुद्धा गुन्हेगारीतून मी सुटका करून घेईल. नागराज सगळ्यांना सांगत असतो. अर्जुन म्हणत असतो, अरे या गुन्ह्यापासून तर तुझी सुटका कुणीही करू शकत नाही आणि तुला बेल पण मिळू शकत नाही. विचार तुझ्या वकिलाला हवं तर. आणि तो त्याच्या वकिलाला विचारतो, तर तो वकील म्हणतो, नाही नागराज साहेब, या गुन्ह्यापासून तुमची कुणीही सुटका करू शकत नाही आणि हा गुन्हा तुम बेल पण मिळू शकत नाही. इकडे नागराज थोडा अस्वस्थ झालेला असतो. म्हणतो, सुमन काय ग, तू काय यांच्या बाजूने मिळालेली आहे? तुझा नवरा आहे ना मी. सुमन खूपच रागात बघत असते. आणि इकडे सायली म्हणते, ए नागराज, तुझ्या विरुद्ध खूपच गुन्हे झाले आहेत. तू काय काय केलं हे आम्हाला सगळं माहीत आहे. नागराज म्हणतो, अरे सायली, तू तर डायरेक्ट अरे तुरेवर आली. ती म्हणते, हो, मी तुला अरे तुरेच करणार, कारण तुझी लायकीच नाही. तुझी लायकी हीच आहे, कारण तू तुझ्या बायकोवर किती अत्याचार केले हे सगळं मी बघितलंय. त्यांच्या अंगावरचे खून आणि त्यांना किडनॅप केलेलं असताना त्यांची अवस्था काय झाली होती हे सगळं मी बघितलंय. त्यामुळे मी तर तुला अरे तुरेच करणार. मी तुला कधीच मान नाही देणार आहे आता. आणि तू काय लायकीचा माणूस आहे हे मला आता इथे सांगायला लावू नकोस. इकडे नागराज खूपच रागात सायलीकडे बघत असतो. आणि सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही यांच्या विरुद्ध साक्ष देणार ना? अगदी नागराज काकाच्या डोळ्यात डोळे घालून सांगा की नागराज काकाने तुमच्यावर कसले अत्याचार केले. प्रतिमा म्हणत असते, सुमन, अजूनही तू नागराजला घाबरतेस का? सुमन म्हणत असते, नाही, पण तिला थोडी भीतीच वाटत असते. इकडे रविराज म्हणतो, सुमन, तू स्पष्टपणे बोल, काहीही घाबरू नको, आम्ही सगळी तुझ्या सोबत आहोत. आणि सुमन खरंच त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगते, हो, मला यांनीच खूप त्रास दिलेला आहे. मला यांनी मारहाणच नाही तर मानसिक छळ पण केला आहे आणि किडनॅप करून मला खायला वगैरे पण देत नव्हते. असा नवरा कुणाचा असतो का? इकडे नागराजला आता खूपच भीती वाटत असते. त्याला परत हवालदार साहेबांनी पकडलेलं असतं आणि अर्जुन त्याला बजावून सांगतो, आता तुझी या गुन्ह्यापासून कुणी सुटका करू शकत नाही. आता तुझा पापाचा घडा भरला आहे, त्यामुळे तू इथून बाहेरही पडू शकत नाही. सायली पण त्याला खूप खालच्या थराला जाऊन बोलत असते, कारण सायलीला त्याचा खूप राग आलेला असतो. 22 वर्षापूर्वी स्वतःच्या भावाचा अपघात घडवून आणणारा माणूस हा किती वाईट वृत्तीचा माणूस म्हणावा, या सगळ्याचं सायली स्पष्टीकरण देत असते. आणि सुमन पण म्हणते, हो, हा माझा नवरा खूप नीच माणूस आहे. त्याच्या एवढा नीच माणूस या जगात मी कुठे पाहिलाही नाही आणि बघणारही नाही. त्यामुळे याला अटक करा आणि कधी बेल न मिळावी अशी शिक्षा पण द्या. प्रतिमा म्हणत असते, हो नागराज भाऊजी, तुम्हाला मी भाऊजी म्हणायचे, पण तुम्ही भाऊजी म्हणण्याच्याही लायकीचे नाही आहात, कारण तुम्ही सगळ्यांवर किती वाईट वागला आहात हे आम्हाला समजल्यानंतर आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काय तो दिखावा करायचा वहिनी समोर
आणि वहिनीचा अपघात घडवून आणताना तुम्हाला थोडीही लाज नाही वाटली? आणि सुमन पण सगळं ठामपणे सांगत असते, यांनी मला कसं कसं मारलंय हे सगळेजण तिथे उभे राहून ऐकत असतात आणि त्याला परत अटक होते. आणि नागराज मोठ्याने म्हणत असतो, अरे सोडा मरा, नका अटक करू, का माझ्या मागे लागलात हात धुवून? मी माझ्या पद्धतीने सुटण्याचा प्रयत्न केला होता ना. अरे मी एवढा वाईट नाहीये जेवढं तुम्ही मला समजताय. लगेच त्यांनी इकडे सायलीचा सीन घेतलेला आहे. आता सायली जेलमधून घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाकघरात स्वयंपाक झाल्याच्या नंतर साफसफाई करत असते. इकडे कल्पना म्हणते, अगं सायली बाळा, तू आत्ताच आली ना, थोडा आराम करायचा, तू थकत नाही का ग? इकडे सायली म्हणते, पण मी सून आहे ना आई घरची, मी कशी थकणार? आणि थकले तरी हे कामं थोडी चुकत असतात सुनेला. इकडे कल्पना म्हणत असते, अगं तू एवढं बाहेरचं सगळं हँडल करून घराची पण जबाबदारी घेते, तुझ्यासारखी सून भेटणं मुश्किल आहे या जगात. आता आपल्याच घरामध्ये नाही का, ती दुसरी कुठे कोणती जबाबदारी घेते का कुणाशी व्यवस्थित वागते? आणि सायली हसून म्हणते, जाऊ दे ना आई, तिचं कशाला नाव घेताय? आणि सायलीला कल्पना म्हणते, अगं बघ बरं, मी ठेवते ते दुधाचं, तू जा बरं, अर्जुनसोबत तुला बोलायला वेळ पण भेटत नाही दिवसा. आता तू जा तुझ्या बेडरूममध्ये, नवऱ्यासोबत थोड्या गप्पा मार आणि नंतर झोप. इकडे महिपतला आता खूपच मजा येत असते. नागराजला परत अटक झाल्यामुळे महिपत खूप हसून बोलत असतो, अये नाग्या, नागोबा, अरे मला स्वप्न पडलं होतं, एक माणूस म्हणाला होता मी आता उद्या सकाळ होताच जेलच्या बाहेर पडेल आणि मस्त जाऊन घरी निवांत आराम करेल. ते स्वप्न नव्हतं माझं, ते तर सत्य पण नव्हतं. अरे आता तो अर्जुन सुभेदार काही तुझी सुटका होऊ देणार नाही. तो अर्जुन खूपच पोहोचलेला माणूस आहे, तुला काही साधा सुद्धा वाटतो का तो? तू ठरवलेलं प्रत्येक डाव त्याने उलटवून लावला. आता तुझी काही तो सुटका होऊ देत नाही आणि तुला जेलची हवा तू किती वर्ष घालवतोय बघ आता. आणि तू जिची ओळख त्या अर्जुन सुभेदारला करून देणार होता ना, 113% तिला गायब करतो की नाही बघ आता. आणि लवकरात इथून बाहेर पडतो ते पण तुला सांगून ठेवतो. आणि कल्पना इकडे रूममध्ये येते तेव्हा प्रताप म्हणतो, काय झालं कल्पना? कल्पना थोडी विचार करत असते. अहो अर्जुन सायलीला एकमेकांबद्दल वेळच भेटत नाहीये, त्यांना काहीतरी स्पेस हवा आहे. पण त्यांना एक केस संदर्भात इकडे सायली आणि अर्जुनचा सीन घेतलेला आहे. सायली झोपत असते पण तिला लाईट सुरू असताना तिला काही झोपच लागत नसते. सायली उठून बसते आणि म्हणते, काय हो तुम्ही किती वेळ काम करत बसणार आहात? इथे तुम्हाला माहीत नाही का काळोख कसल्याशिवाय मला झोप येत नाही? औरा बरं पटकन. अर्जुन म्हणत असतो, बायको फक्त 3 मिनिटं दे मला. ते म्हणत असते, नाही या लवकर आवरा तुम्ही. तो म्हणतो, अगं बायको 1च मिनिटात आवरतो, झालंय माझं आता. आणि तो शेवटी फाईल ठेवून देतो. आणि नंतर सकाळ होताच सायली स्वयंपाकघरात येते. विमल म्हणते, नाही या सायलीताई, तुम्हाला कल्पनाताईने आता काहीही काम करायचं सांगितलेलं नाही आणि मलाही बजावून सांगितलंय की सायलीला काहीही काम करायला सांगू नकोस. आणि तुम्हालाच नाही, अर्जुन दादांना पण त्यांनी वरती रूममध्ये बोलवलंय. तुम्ही दोघे पण रूममध्ये जा बरं, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे. आणि यानंतर स्वयंपाकघरात काहीही मदत करू नका प्लीज. आणि प्रेक्षकांनो, आता नवनवीन भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता नागराज जेलमधून कसा सुटतो, त्याला परत अटक झाल्यामुळे आता त्याला वकील भेटत नाही. खूपच इंटरेस्टिंग भाग असणार आहे.